अहिल्यानगर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर यांच्यासह शेतकऱ्यांनी घेराव घातला। तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर कार्यालयाला टाळा ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर यांच्यासह शेतकऱ्यांनी घेराव घातला। भूमी अभिलेख कार्यालयातून शेतकऱ्यांची अडवणूक होती, अडचणी सोडवल्या जात नाहीत याबाबत 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं। या निवेदनाच्या आधारे आज तालुक्यातील शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जमा झाले। शेती संदर्भात अडचणी वेळेवर सोडवल्या जात नाही, शेतकऱ्यांना चक्रा मारायला लावतात, तसंच जो पैसे देईल त्याचे काम करतात। याबाबत संदेश कारले यांनी भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। यावेळी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी यावेळी समजून घेतल्या आणि येत्या 15 दिवसाच्या आत सर्व अडचणी सोडवल्या जातील, सर्वांची मोजणी केली जाईल असं यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आलं। यावेळी 27 शेतकऱ्यांच्या नोंदी संदर्भात चर्चा झाली। तक्रारीचं निवारण करायची आहे। 15 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या असणाऱ्या शेतीविषयक मोजणीच्या अडचणी दूर करणार असल्याचं यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी प्रवीण गायकवाड, दिलीप भिंगारदेवे यांनी सांगितलं। यावेळी विठ्ठल हंडोरे, रोहिदास उदमले, रखमाजी बेरड, राजाराम राजकर, उत्तम गायकवाड, बाजीराव लबडे, दशरथ जाधव हे शेतकरी उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांनी अगदी 2-3 वर्षापासून पैसे भरूनही मोजणी केली गेली नाही। शिवाय भूमापन अधिकारी हे शेतकऱ्यांमध्ये आपापसामध्ये वाद लावतात, लोकांना चुकीचं सांगून सह्या घेतात आणि पैसे दिले तरच काम करतात असे अनेक शेतकरी सांगत होते। जवळपास 30 शेतकऱ्यांच्या तक्रारी येत्या 15 दिवसात सोडवणार असं त्यांनी सांगितलं। न सोडवल्यास कुलूप लावणारच। एके ठिकाणी 17 गुंठे क्षेत्र असताना 20 गुंठे बिनशेती करून दिल्याचं यावेळी एका शेतकऱ्यानं निदर्शनास आणून दिलं। गेल्या 8 दिवसापूर्वी आपण भूमी अभिलेख तालुका कार्यालयाच्या तक्रारीबद्दल एक त्यांना निवेदन दिलं होतं। नगर तालुक्यातील विविध प्रकारच्या शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून पैसे भरले, परंतु मोजणी झाली नाही। परंतु एखाद्या बिल्डरने लेआउट करायला माणसाने जर पैसे भरले, त्याची मोजणी व्यवस्थित होती, त्याची हद्द व्यवस्थित होती, तर सगळं काढून देतात। म्हणजे अतिशय गैरकारभार भूमापनचा चाललाय, याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही। एखाद्याने पैसे दिले त्याचं करायचं, जो देत नाही त्याचं काहीच करायचं नाही। ज्या नकाशामध्ये चुका झाल्या असतील ती शासनाची चूक आहे। शेतकऱ्याला सांगायचं तू जिल्हा अधिकाऱ्याकडे, जिल्हा भूमी अभिलेखकडे अपील कर। काय कारण? सर्वे नंबरचे गट नंबर करताना ज्या चुका झाल्यात त्या तुम्ही मागून घ्या, त्या तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजेत। ते कार्यालयाचं काम आहे आणि अक्षरशः 50,000 ते लाख रुपये मागतात। हे अन्याय कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना होऊ देणार नाहीत। या गैरकारभाराला कंटाळून आम्ही इथं शिवसेनेच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आज या आंदोलनाच्या बाबतीत फक्त मीटिंग लावली। ज्या लोकांनी आमच्याकडे या तक्रार केल्यात, या तक्रारींचं निरसन यांनी किती दिवसात करणार हे सांगणार। परंतु या ठिकाणी आता गायकवाड असतील किंवा हे असतील, यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी घ्यायच्या, यांच्या मोजणी कधी करणार आहेत हे प्रत्येकाला त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर सांगायचं, आमच्याकडे सांगायचं, त्यांनी तसं लेखी द्यायचं, तरच आज आम्ही आज कुलूप लावणार नाही। नाहीतर परत किती तारखेपर्यंत करणार हे सांगायचं नाही, हे कार्यालय बंद करून टाकू। जर तुम्हाला ते जमत नसेल तर बंद करून टाका ना मोजणी, हे कार्यालय बंद करून टाका। कशाला लोकांना त्रास देतात? जे चुकून झालं असेल शासनाकडून ते शासनाने ते केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। शेतकऱ्याला अपील करायला लावायचं, फक्त त्याचा अर्ज घ्यावा, अपील करायचं तेवढंच झालं पाहिजे आणि त्याचं फॉलोअप करून त्यांनी करावं, ही आमची मागणी आहे। आणि तेवढ्या 8-15 दिवसात परत या शेतकऱ्यांना आम्ही बोलून घेणार, ज्यांचं पेंडिंग आहे, आणि ऑफिस बंद करून टाकणार। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजणीबाबत, नकाशाबाबत ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न नगर शिवसेनेच्या वतीने संदेश कारले आणि आम्ही आज शेतकऱ्यांना बरोबर घेऊन इथं आलेलो आहोत। आज दुर्दैवाने भूमी अभिलेखचे मिसाळ साहेबांचे वडील आजारी असल्यामुळे ते हॉस्पिटलला गेले आणि त्यांनी हे बाकीच्या त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्यावर हे काम सोपवलं। इथं आल्यानंतर इतक्या अडचणी का माझ्या गावचा नाना धोंडीबाबूर म्हणून एक शेतकरी होते, त्यांच्या नावावर 1 गुंठा जागा होती आणि आता त्यांच्याकडे उतारा असताना सुद्धा त्यांच्या मुलाकडे, नाना धोंडीबाबू हे मयत झाले, त्यांच्या मुलाकडे उतारा असताना सुद्धा ते डाटा एंट्री ऑपरेटरनी डिलीट केला असंही सांगतात। वास्तविक जर त्या माणसाची जागा आज अस्तित्वात असताना सुद्धा त्यांना मिळत नाही, ही भूमी अभिलेखची मोठी चूक आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।